स्वच्छ होण्यासाठी फाटावे लागते, शुद्ध होण्यासाठी अग्निदिव्यातून जावे लागते, अंकुरित होण्यासाठी जमिनीत गाढून घ्यावे लागते. ख्रिस्ता अशा प्रिय बंधू भगिनींनो, आमच्या धर्मगुरूंपैकी एका धर्मगुरूंनी दिलेली ही साक्ष की ते जेव्हा कुटुंबामध्ये जन्माला आले त्यावेळेला कुटुंबात मुलगा जन्माला आलेला आहे म्हणून मोठा आनंद. ही घटना साधारण 1950 आणि 55च्या मधली घटना आहे. कुटुंबामध्ये मोठा आनंद निर्माण झालेला, परंतु तो आनंद वर्षभरातच मावळला. कारण त्यांच्या लक्षात आलं की बाळाच्या पायाला काहीतरी अडचण आहे आणि ते बाळ चालू शकत नाही. 1.5 वर्ष झालं, 2 वर्षे झाली, 2.5 वर्षे निघून गेली, 3 वर्षे पूर्ण झाली. त्याच्या जोडीला जन्मलेली सगळी मुलं चालू फिरू लागली. हा मुलगा मात्र काही चालू फिरू शकत नव्हता. आणि अशा पार्श्वभूमीवरती त्याचे वडील एका साध्या हॉटेलमध्ये कामाला होते. तिथल्या हॉटेल मॅनेजरने त्यांना विचारलं की मिस्टर डिसोजा, तुमच्या कुटुंबामध्ये बाळ जन्माला आलेलं आहे, पण तुमच्या चेहऱ्यावरती आम्हाला काही हास्य दिसत नाही, कसली चिंता आहे? आणि त्यांनी सांगितलं, बाळ थोडंसं अपंग आहे, त्याच्या पायाला काहीतरी अडचण आहे, ते चालू शकत नाही. आम्ही डॉक्टरांना दाखवलं, पण डॉक्टरांनी सांगितलं की 25,000ची अशी 4 इंजेक्शनं द्यावी लागतील. म्हणजे 4 इंजेक्शनचा खर्च जवळजवळ 1 लाख, आणि एवढे पैसे आमच्याकडे नाहीत. त्यामुळे कदाचित आता आयुष्यभर ह्या बाळाला असंच जीवन जगावं लागणार. हॉटेल मॅनेजर मोठ्या दिलदार स्वभावाचा माणूस होता. त्याने त्यांना सांगितलं, तुम्ही घाबरू नका, मी काहीतरी मार्ग काढतो. आणि त्याने ह्या माणसासाठी परदेशातील एक नोकरी त्याला मिळवून दिली. हा माणूस परदेशी जातो, त्या ठिकाणी काबाड कष्ट करतो, 4 पैसे मिळवतो, पैसे घरी पाठवतो. जसे पैसे जमा होत गेले तसतसं ह्या बाळाला इंजेक्शन दिलं जातं. 4 इंजेक्शनचा कोर्स पूर्ण होतो. बाळ आपल्या पायावरती उभं राहतं. तोपर्यंत ते 7-8 वर्षाचं झालेलं, चांगल्या प्रकारे हिंडू फिरू लागलेलं आहे. बातमी वडिलांच्या कानावरती जाते. त्यांना खूप मोठा आनंद होतो आणि ते विचार करतात आता परतायचं. घरी परततात तोपर्यंत रात्री 11 वाजलेले. बाळ झोपी गेलेलं, म्हणून त्यांनी पत्नीला सांगितलं, हरकत नाही, उद्या सकाळी उठल्यानंतर ते कसं फिरतं चालतं ते मला बघायचं आहे. सगळेजण झोपी गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण कुटुंबाला हादरा देणारी अशी ती घटना की ज्या वडिलांनी रात्रीचे दिवस केले होते, हाडाची काढं केली होती, रक्ताचं पाणी केलं होतं, त्याच वडिलांना सकाळी हार्ट अटॅक येऊन ते मरण पावलेले होते. ज्यांनी त्या बाळाला त्यांच्या पायावरती उभं करण्यासाठी एवढे कष्ट घेतलेले होते, ते बाळ उभं राहिलेलं आहे, चालतं फिरतं झालेलं आहे, ते पाहण्यासाठी मात्र ते वडील ह्या जगात राहिलेले नव्हते. ही घटना त्या मुलाला त्याच्या आईने वयाच्या 12व्या वर्षी सांगितली. आणि ती बातमी ऐकल्यानंतर त्या मुलाने ठरवलं की मला माझ्या पायावरती उभं करण्यासाठी माझ्या वडिलांनी एवढे काबाड कष्ट केलेले आहेत. ज्या लोकांना स्वतःच्या पायावरती उभं राहता येत नाही, ज्यांच्या घरामध्ये अडचणी आहेत, अशा कुटुंबामध्ये प्रेम, शांती, आनंद, सहनशीलता, सौम्यता अशा प्रकारे पवित्र आत्म्याचं जे काही फळं आहेत त्याचा अनुभव घेण्यासाठी मी धर्मगुरू होणार आहे. वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी घेतलेला निर्णय आणि त्यानंतर ते धर्मगुरू झाले. 25 ते 30 वर्षे ख्रिस्ती कामगार संघटनेसाठी ह्या धर्मगुरूंनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. ही घटना अशासाठी सांगितलेली आहे की कोणाच्या तरी त्यागावरती आपलं जीवन उभं असतं. असं म्हणतात की एक पिढी दुसऱ्या पिढीच्या खांद्यावरती उभी असते. म्हणजे आज आपण जे काही अनुभवत आहोत, काही झाडांची फळं खात आहोत, चाखत आहोत, त्याचं कारण आपल्या पूर्वजांनी काहीतरी काबाड कष्ट केलेले आहेत. आता आपल्यावरती ती जणू काही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. काबाड कष्ट करायचे, मेहनत घ्यायची, परिश्रम करायचे, प्रसंगी त्याग करायचा, पण हे जीवन सुंदर बनवायचं, पुढच्या पिढीसाठी खूप चांगलं काही मागे ठेवून जायचं. म्हणून ह्या दिवसामध्ये आपण ख्रिस्ती नातेसंबंधावरती चिंतन केलेलं आहे. आपण प्रीती ह्या विषयावर चिंतन केलेलं आहे, क्षमा ह्या विषयावर चिंतन केलेलं आहे, शुद्धता ह्या विषयावरती आपण चिंतन केलेलं आहे. आजचा विषय आहे त्याग. त्याग म्हणजे नक्की काय बरं? त्याग म्हणजे स्वतःपेक्षा दुसऱ्याचा विचार करायचा. तो उत्तम शोमरोनी बघा, तो स्वतःचा विचार करत नाही की ह्या माणसाच्या अंगाला मी हात लावला तर मी कदाचित अशुद्ध होईन,
कारण प्रेताला हात लावायचा नाही, जखमी महारोगी व्यक्तीला हात लावायचा नाही, अशा प्रकारचा संकेत यहुदी समाजामध्ये होता. परंतु हा माणूस तसा विचार करत नाही, तर मी जर ह्याला मदत केली नाही तर ह्याचं काय होईल, दुसऱ्याचा विचार माणूस करायला लागतो. तेव्हा त्या विचाराला त्यागाचं फळ येत असतं. व्हॉट्सॲपवरती चांगल्या चांगल्या गोष्टी येत असतात, ह्या तुम्ही पाहत असतात, ऐकत असता. मी देखील अशाच प्रकारची एक कथा ऐकली की वेलीला सुंदर असं फूल आलेलं, कोणीतरी ते फूल खुडलं, आपल्या केसात गोवलं आणि ती स्त्री निघून गेली. दुसरा माणूस लांबून ते बघत होता. ही दंतकथा आहे. त्या माणसाने त्या वेलीला विचारलं, तुला वेदना झाली नाही का? आणि वेलीने सांगितलं, त्या स्त्रीच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून आणि तिच्या केसामध्ये ते फूल माळलेलं पाहून, जे सौंदर्य होतं ते पाहून मी माझी वेदना विसरून गेले. त्याग म्हणजे काय असतं? वेदना विसरायचं आणि दुसऱ्यांवरच्या चेहऱ्यावरती हास्य फुलवायचं, म्हणजे स्वतःपेक्षा दुसऱ्याचा विचार करायचा. त्याला आपण म्हणतो त्याग. त्यागाची दुसरी एक महत्त्वाची व्याख्या, उदात्त हेतूसाठी एखाद्या गोष्टीचा त्याग करायचा, एखादी गोष्ट बाजूला सारायची, कोणतीही किंमत मोजण्याची तयारी ठेवायची. मौल्यवान मोती व्यापाराला सापडल्यानंतर तो आपलं सर्वस्व विकतो. एवढी मोठी किंमत तो देत आहे कारण त्याला मौल्यवान असं मोती मिळालेला. किंवा शेतात लपवलेली ठेव एका शेतकऱ्याला सापडते, आनंदाच्या भरात तो जातो, आपलं घरदार विकतो आणि ते शेत विकत घेतो. त्याग. काहीतरी उदात्त पाहिजे असेल तर त्याच्यासाठी त्याग करण्याची माणसाने तयारी ठेवली पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त देखील तसंच सांगत आहे की ज्याला माझा शिष्य व्हायचा आहे त्याने आत्मत्याग करावा, स्वतःला नाकारावं आणि मग मला अनुसरावं. स्वतःचा वधस्तंभ किंवा क्रूस आपल्या खांद्यावरती घेऊन माझ्या मागे यावं. म्हणजे काहीतरी उदात्त मिळवायचं असेल तर त्यासाठी अशा प्रकारे मोठा त्याग करण्याची आपण तयारी केली पाहिजे. हिंदीमध्ये आपण ऐकत असतो, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. म्हणजे जीवनात काहीतरी मिळवायचं असेल तर काहीतरी देण्याची देखील माणसाने तयारी ठेवली पाहिजे. मग त्या कधी कधी झोपेचा त्याग करावा लागतो, वेळेचा त्याग करावा लागतो, पैशाचा त्याग करावा लागतो, आपल्या शक्तीचा त्याग करावा लागतो, आपलं ज्ञान म्हणा, आपले कलागुण म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी पणाला लावाव्या लागतात. आणि मग काहीतरी उदात्त असं आपण आपल्या जीवनामध्ये आपण मिळवू शकतो. पदरामध्ये फक्त 5 रुपये आणि अंगावरती फक्त एक साडी, दुसरा आपल्या मालकीचं काहीच नाही, अशा पार्श्वभूमीवरती ऐशारामी जीवन सोडून मदर तेरेसा लॉरेटो कॉन्व्हेंटमधून बाहेर आल्या. त्यांनी सुरुवातीला जो त्याग केलेला आहे त्या त्यागाला केवढं मोठं फळ आलेलं आहे ते आपण सर्वजण जाणून आहात. म्हणून आपल्या कुटुंबातील, आपल्या नात्यातील, आपल्या मित्रपरिवारातील जर नातेसंबंध आपल्याला मजबूत करायचे असतील तर त्याच्यासाठी त्याग करणं गरजेचं आहे. आणि हा त्याग नाईलाजास्तव नाही, करावा लागतो म्हणून नाही, कर्तव्य भावनेपोटी नाही किंवा भीतीपोटी सुद्धा नाही, तर अगदी प्रेमाने तो त्याग करणं गरजेचं आहे. जे कुटुंब त्यागावरती उभं असतं ते खडकावर बांधलेल्या घरासारखं असतं. वादळ वारा आला, सुसाट्याचा वारा सुटला आणि त्या घराला लागला, परंतु ते घर काही पडलं नाही. अगदी त्याप्रमाणे संकटाच्या काळात अशी कुटुंब एकत्र राहतात. परंतु भोगावरती आधारित असलेली कुटुंब, फक्त मला काहीतरी खायचं प्यायचं, मौज मजा करायची आहे, सातत्याने पार्ट्या जोडायच्या आहेत, त्याच्यासाठी आम्हाला एकत्र राहिलं पाहिजे, लवकर किंवा उशिरा का होईना अशा घराचा सर्वनाश होत असतो. वाळूवर बांधलेल्या घरासारखा. वादळ वारे आले, संकटे आली, अपयश आलं, अडचणी निर्माण झाल्या, घरामध्ये आजार पण आलं की ताबडतोब सगळेजण विखुरत असतात. म्हणजे भोगावरती आधारित असलेलं कुटुंब फार काळ तग धरू शकत नाही. त्यागावरती त्यासाठी ते कुटुंब उभारलेलं असणं गरजेचं आहे. त्यासाठी ह्या पवित्र आठवड्यामध्ये ख्रिस्त सभेने आपल्या समोर प्रभू येशू ख्रिस्ताचं आणि त्याच्या त्यागाचं उदाहरण उभं केलेलं आहे. पहिलं वाचन जर तुम्ही व्यवस्थितपणे ऐकलेलं असेल तर ते यशायाच्या पुस्तकातलं आहे. आणि यशायाच्या पुस्तकामध्ये देवाच्या सेवकाचा दुःख भोग ह्या शीर्षकाखाली एकूण 4 प्रकरणं आहेत. प्रकरण 42, प्रकरण 49, प्रकरण 50
आणि गुड फ्रायडेच्या दिवशी वाचलं जाणारं 52 आणि 53, ह्या सगळ्यामध्ये परमेश्वराच्या सेवकाचा दुःखभोग कसा असतो तो आपल्याला सांगण्यात आलेला आहे की तो गवगवा करणार नाही, चेपलेला बोरू मोडणार नाही, मिनमिनती वात विझवणार नाही, रस्त्यावरून जाताना पुकारा करणार नाही. कसलं प्रतीक आहे? कुठलाही गाजावाजा न करता सातत्याने त्याग करत राहायचा, दुसऱ्यांचं जीवन फुलवत राहायचं, तशा प्रकारचं त्याचं जीवन. आणि गुड फ्रायडेच्या दिवशी आपण हे सर्व ऐकणार आहोत की त्याला शोभा नव्हती, त्याला रूप नव्हतं, त्याच्याकडे काहीतरी पाहावं अशा प्रकारचं सौंदर्य त्याला परमेश्वराने दिलेलं नव्हतं. आमच्या सर्वांसाठी त्याला बरंचसं काही सहन करावं लागलं. म्हणजे अशा प्रकारचा त्याग करणारा प्रभू येशू ख्रिस्त, त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख सहन ह्या दिवसामध्ये आपल्यासमोर सादर केलं जाणार आहे. शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की माझ्या उत्तर कार्यासाठी हिने सर्व काही केलेलं आहे. कोणी केलेलं आहे? ज्या मरियेने त्याच्या चरणाला तेल लावलं आणि ते चरण आपल्या केसाने पुसले, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या उत्तर कार्यासाठी मरियेने हे सर्व केलेलं आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला स्वतःच्या त्या त्यागाची, दुःख सहनाची, कष्टाची जाणीव होती, ते आपल्याला त्यामधून दिसून येत आहे. संपूर्ण जे दुःख सहन आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं, ते एकूण 4 टप्प्यामध्ये आपल्यासमोर सादर केलं जातं. प्रत्येक टप्प्यामध्ये आपल्या कौटुंबिक आणि आपल्या मित्रपरिवारातील नातेसंबंधासाठी त्याग कसा करावा, त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी प्रभू येशू ख्रिस्त शिकवत आहे. पहिला टप्पा आहे गेतशेमाने बागेमधील प्रार्थना. 3 गोष्टी त्या ठिकाणी घडत आहेत. पहिली गोष्ट आहे प्रार्थना. जर आपल्याला त्याग करायचा असेल तर कधी कधी आपली शक्ती कमी पडते, त्यासाठी आपल्याला परमेश्वराच्या शक्तीची गरज असते, हे आपल्याला त्या प्रार्थनेमध्ये दाखवण्यात आलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना नक्की काय करतो? पित्या शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून टळून जावो. कोणता प्याला आहे? दुःखाचा प्याला. तो टळून जावं असं तो का सांगत आहे? कारण शरीर अजून तयार झालेलं नाही, आत्मा उत्सुक आहे, परंतु देह अशक्त आहे. त्या देहालाच सर्व काही सहन करावं लागतं. सकाळची झोप घ्यावीशी वाटते, त्यावेळेला झोपेचा त्याग करायचा. शांतपणे बसून काहीतरी चित्रपट बघून मनोरंजन करावं असं वाटतं, त्याच वेळेला जिकडे तिकडे फेरफटका मारत राहावं लागतं, कामं करत राहावी लागतात. म्हणजे शरीराला सगळं करावं लागत असतं. शरीर अशक्त असतं, म्हणून आत्मा कितीही उत्सुक असला तरी आपण त्याग करायला तयार नसतो. अशा वेळेला प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. त्याग करायचं म्हणजे नक्की काय करायचं? स्वतःची इच्छा अक्षरशः मारून टाकायची आणि दुसऱ्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहायचं. त्यासाठी एक देवदूत स्वर्गातून त्याला शक्ती देताना दिसला, असं संत लूकने त्याच्या शुभवर्तमानामध्ये लिहिलेलं आहे. त्यासाठी दैवी शक्ती लागते, ती शक्ती आपण प्रार्थनेच्या माध्यमातून मिळवायची. दुसरी घटना त्या गेतशेमाने बागेमध्ये घडते की जुदास त्या ठिकाणी येतो. जुदास प्रभू येशू ख्रिस्ताचं चुंबन घेतो. खऱ्या अर्थाने यहुदी समाजामध्ये रीत काय होती? मोठ्या व्यक्तीने छोट्या व्यक्तीचं चुंबन घ्यायचं. जेव्हा तो उधळा पुत्र घरी आला तेव्हा वडिलांनी त्याचे मुके घेतले असं सांगितलेलं आहे. म्हणजे मोठ्या व्यक्तीने पहिलं चुंबन घ्यायचं, मग छोट्या व्यक्तीने त्याला प्रतिसाद द्यायचा. इथे कोण कोणाचं चुंबन घेत आहे? शिष्य गुरुचा चुंबन घेत आहे. त्याला कारण त्या शिष्याने गुरुला 30 नाण्याला विकलेला आहे. 30 नाणी ही एका दासाची किंमत होती. म्हणजे आता हा गुरु राहिलेला नाही, तो जणू काही दास झालेला आहे. आणि 4 पैसे खिशामध्ये खुळखुळू लागल्यामुळे जुदास आता मालक झालेला आहे. म्हणून तो त्या ठिकाणी त्याचं चुंबन घेऊन त्याला धरून देत आहे. केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये येशूने तो त्याग केलाय बघा. ज्याचे पाय येशूने धुतले त्याने चुंबन घेऊन आपला विश्वासघात करावा. ही जखम येशूच्या काळजामध्ये भळबळत होती. योहानाच्या शुभवर्तमानात आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, येशू किद्रोन ओहोळाच्या पलीकडे गेला. तेथे एक बाग होती, ती बाग जुदासला ठाऊक होती, कारण येशू अधूनमधून त्या बागेमध्ये जात असे. किद्रोन ओहोळाच्या पलीकडे गेला असं का सांगण्यात आलेलं आहे? त्याला एक पार्श्वभूमी आहे. दावीद, त्याचा स्वतःचा मुलगा अबशलोम, त्याने जेव्हा बंड पुकारलं त्यावेळेला दावीद देखील किद्रोन ओहोळाच्या पलीकडे गेला. आणि आता दाविदाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त
त्याला देखील काळजामध्ये एक जखम आहे. आपलाच एक प्रेषित आपल्यामधून फुटलेला आहे आणि फितूर झालेला आहे, त्याने बंड पुकारलेला आहे. लवकरच तो आपल्याला देखील आपला विश्वासघात करणार आहे. अशा प्रकारची जखम घेऊन प्रभू येशू ख्रिस्त त्या बागेमध्ये पोहोचलेला. आणि आता ती जखम आणखी भळभळू लागली, कारण जुदासने त्याचं चुंबन घेऊन त्याला धरून दिलेलं होतं. केवढा मोठा त्याग, की एखादं नातं सांभाळण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अपमान सहन करण्याची माणसाने तयारी ठेवायची. येशू त्या ठिकाणी त्याला कोणत्या शब्दामध्ये पुकारतो? मित्रा. म्हणजे तुम्ही विचार करा, त्याचं ते नातं कुठल्याही प्रकारे त्याने बिघडू दिलं नाही. केवढाही मोठा अपमान झाला तरी तो पोटात गिळायचा आणि चेहऱ्यावरती हास्य ठेवायचं. एवढा मोठा त्याग नाती सांभाळण्यासाठी माणसाला करावा लागतो. तिसरी घटना गेतसेमाने बागेमध्ये घडलेली आहे, ती म्हणजे पेत्राने काढलेली तलवार. मल्ख नावाच्या दासाचा एक कान त्याने कापून टाकला. येशूने ताबडतोब तो कान त्याचा बरा केला असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. एकीकडे येशूच्या काळजामध्ये दुःख आहे आणि दुसरीकडे दुसऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दुःख आहे. येशू स्वतःचं दुःख कुरवाळत बसत नाही, तर दुसऱ्याचं दुःख हलकं करण्यासाठी पुढे सरसावतो, आपली शक्ती पणाला लावतो आणि तो चमत्कार करतो. स्वतःचं दुःख कुरवाळत बसलं तर ते अधिक तीव्र बनत जातं. दुसऱ्यांचं दुःख हलकं करण्याचा माणसाने प्रयत्न केला तर माणसाचं स्वतःचं दुःख देखील कुठच्या कुठे पळून जातं. त्या प्रकारची घटना त्या ठिकाणी घडलेली आहे. आपल्या कुटुंबात, आपल्या नात्यामध्ये देखील आपल्याला हे सत्य प्रत्यक्ष जीवनामध्ये उतरवायचं आहे. दुसरी घटना म्हणजे पहिल्या प्रथम आपण 4 टप्पे विचारात घेत आहोत. पहिला टप्पा होता गेतसेमाने बागेमधील प्रार्थना. दुसरा टप्पा आहे प्रभू येशू ख्रिस्ताची चौकशी. 2 टप्प्यामध्ये येशूची चौकशी झालेली आहे. पहिला टप्पा प्रमुख याजकासमोर. कोणत्या गोष्टीसाठी चौकशी झालेली आहे? धार्मिक स्वरूपाचे आरोप त्याच्यावर करण्यात आले, की हा स्वतःला देवाचा पुत्र म्हणतो, की हा मंदिर मोडा मी 3 दिवसात उभं करतो असं सांगतो. गंभीर स्वरूपाचे असे आरोप त्याच्यावरती करण्यात आले. आणि प्रमुख याजकाने त्याला विचारलं की खरोखरच तू परत देवाचा पुत्र आहेस का? आणि येशूने सांगितलं होय, आणि तुम्ही परात्पराच्या पुत्राला मेघांवरती आरूढ होऊन येताना पाहाल. काय नक्की त्या शब्दांमध्ये दडलेलं आहे? दुःख कितीही मोठं असलं तरी माणसाने आपली स्वतःची प्रतिमा, ओळख आणि अस्मिता मलिन होऊ द्यायची नसते. त्या दुःखाच्या काळामध्ये देखील आपण देवाचा पुत्र आहोत ही गोष्ट येशू कधी विसरला नाही. कितीही मोठं दुःख आलं तरी मी ख्रिस्ती आहे, मी धर्मगुरू आहे, किंवा मी वडील आहे, मी आई आहे, मी सून आहे, किंवा मी पत्नी आहे, मी मित्र आहे, मी मैत्रीण आहे, अशी स्वतःची ओळख माणसाने कधी विसरायची नसते. त्यासाठी दुसरी घटना त्या प्रसंगामध्ये घडलेली आहे. पिलातासमोर येशूला नेण्यात येतं. तिथे आता राजकीय स्वरूपाचे आरोप त्याच्यावरती केले जातात. कैसराला कर देण्याविषयी हा बंद करतो, किंवा यहुद्यांचा राजा आहे म्हणून मिरवतो सगळीकडे. आणि मग त्याला विचारण्यात आलं, पिलाताने त्याला विचारलं की तू यहुद्यांचा राजा आहेस का? आणि येशूने सांगितलं होय, पण माझं राज्य ह्या जगाचं नाही. प्रत्येकाची प्रतिमा, ओळख आणि अस्मिता अद्वितीय असते, आगळी वेगळी असते. परमेश्वराने आपल्याला निर्माण करत असताना पूर्णपणे वेगळं रसायन मिसळून आपल्याला निर्माण केलेलं आहे. म्हणून माणसाने स्वतःची ओळख कधीच अशी पायदळी तुडवू द्यायची नाही. कितीही मोठा त्याग करावा लागला तर लक्षात ठेवायचं, मी साक्षात परमेश्वराची प्रतिमा आणि प्रतिरूप आहे. गेतसेमाने बाग, त्यानंतर चौकशी, आणि आता तिसरा टप्पा फटके आणि काटे. प्रभू येशू ख्रिस्ताला फटके मारण्यात आले असं सांगण्यात आलेलं आहे. कशा प्रकारचे फटके आहेत? 3.5 फूट लांबीचा वेत आणि त्याच्या पुढे 14 फूट लांबीची वादी म्हणजे दोरी, आणि ती सुद्धा अतिशय खडतर अशी. त्याच्या शेवटी लावलेला एक लाकडाचा तुकडा, आणि त्या तुकड्याला लावलेली आपण मासली पकडण्यासाठी गरई म्हणतो तशा प्रकारची गरई, अगदी तीक्ष्ण टोकदार अशा प्रकारचा धातूचा तो तुकड्याला लावलेला धातूचा तुकडा. आणि 39 फटके मारायचे.
तुम्ही विचार करा, 14 फूट लांबीची वादी पाठीवरती मारल्यानंतर ती शरीराला गुंडाळली जायची, पाठीमध्ये जाऊन रुतायची, कारण तिथे गरई असायची, आणि मग तो फटका असा खेचला जायचा तेव्हा संपूर्ण पाठ सोलून निघायची. असे 39 फटके प्रभू येशू ख्रिस्ताला मारण्यात आले. 39च का, 40 का नाही? कारण त्यांनी आपसामध्ये तशा प्रकारचा संकेत ठेवलेला होता. कारण मारणारी जी व्यक्ती असते ती एका विशिष्ट वेळेनंतर कदाचित रागीट बनण्याची शक्यता आहे. रागाच्या भरामध्ये कितीतरी प्रमाणामध्ये मारहाण करण्याची शक्यता आहे आणि त्या व्यक्तीची मानहानी होण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्येच माणूस मरण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांनी मर्यादा ठेवलेली होती 39 फटके. अशा प्रकारचे 39 फटके प्रभू येशू ख्रिस्ताला मारण्यात आले आणि त्यानंतर त्याच्या अंगावरती किरमीची झगा घालण्यात आला, त्याच्या हातामध्ये वेद देण्यात आला आणि त्याच्या डोक्यावरती काट्याचा मुकुट घालण्यात आला. कोणत्या प्रकारचे काटे? इस्रायलमध्ये हे अशा प्रकारचे काटे सापडतात की जे काटे पाहिल्यानंतर उंट देखील तिथून पळून जातो. कारण असा काटा जर उंटाच्या पायामध्ये घुसला तर 10 मिनिटात संपूर्ण उंट फुगून जातो, त्याची कातडी फुटून त्याच्यातून मांस बाहेर यायला लागतं आणि उंट ताबडतोब मरण पावतो. अशा प्रकारचा विषारी काटा तुम्ही विचार करा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या डोक्यावरती घालून वेताने त्याच्यावरती छड्या मारण्यात आल्या किंवा तो दाबवण्यात आला. हे सगळं कशासाठी सांगायचं? निर्दोष असताना सुद्धा, कुठल्याही प्रकारची त्यांनी चूक केलेली नसताना सुद्धा येशू एवढा मोठा त्याग करायला तयार होतो. त्याचं कारण असं आहे, माणसाने आपल्या शरीराद्वारे, आपल्या मेंदूद्वारे जे पाप केलेलं आहे ते पाप पूर्णपणे त्या शरीरातून निघून जावं. जणू काही रक्तामध्ये भिनलेलं ते पाप. बिशप फुलटनशीन त्याविषयी किती सुंदर म्हणतात बघा, की जुदासने 30 नाण्यांनी येशूला विकलं. येशूनी अनंत अशा रक्ताच्या नाण्यांनी संपूर्ण मानवजात विकत घेतली. ती मानवजात कशी विकत घेतलेली आहे? आपलं रक्त सांडून. म्हणून ह्या काळामध्ये, ह्या पवित्र आठवड्यामध्ये शांतपणे क्रुसाच्या पायथ्याशी बसायचं, येशूच्या शरीरातून एक रक्ताचा थेंब आपल्या शरीरावरती पडावा अशा प्रकारची विनंती करायची. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत ह्या अतिमौल्यवान रक्ताने आपलं रक्षण करावं म्हणून प्रार्थना करायची. एवढा मोठा त्याग करण्याची ताकद जेव्हा आपल्यामध्ये असते तेव्हा आपली सगळी नातेसंबंध सुरळीत राहत असतात. आणि चौथा टप्पा आहे क्रूस. ह्या काळामध्ये आपण क्रूसाची वाट केलेली आहे, क्रूसावरती बरंचसं चिंतन केलेलं आहे. काय नक्की त्या क्रूसामध्ये दडलेलं होतं? 2 गोष्टी दडलेल्या होत्या. एक होती वेदना, दुसरी होती लज्जा. वेदना, क्रूसाचा भार, पण लज्जा कोणती होती? मानहानी आणि अपमान. त्या क्रूसाच्या भारापेक्षा मानहानी आणि अपमान ह्याचं ओझं मोठं होतं. कधी कधी वेदना सहन करायची, कधी कधी अपमान सहन करायचा, तो त्याग करायचा आणि आपलं कुटुंब, आपली नाती सांभाळून ठेवायची. प्रभू येशू ख्रिस्त त्या क्रूसाच्या वाटेवरून चालतो, क्रूसावरती खेळला जातो. क्रूसावरती खेळलेला असताना देखील त्याच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द आहेत ते कुरबुरीचे नाहीत, तक्रारीचे नाहीत आणि आकांताचे नाहीत. ते शब्द आहेत क्षमेचे, प्रेमाचे, निर्वानिर्वीचे, पूर्ण झाल्याचे, समर्पणाचे. पायाखाली जेव्हा फुलं तुडवली जातात तेव्हा ती पायाला देखील सुगंध देत असतात. त्यागी व्यक्तिमत्व जे असतं त्याच्या चेहऱ्यावरती सातत्याने तेज असतं, हास्य असतं, कारण त्या त्यागामधून पाझरलेला तो जीवनरस असतो. असा जीवनरस आपल्या जीवनामध्ये पाझरावा म्हणून आपण 3 प्रश्नावरती आज चिंतन करणार आहोत. पहिला प्रश्न आहे, माझ्यासाठी कोणी कोणी त्याग केलेला आहे? आई वडील आहेत, भाऊ बहिणी आहेत, शिक्षक शिक्षिका आहेत, मार्गदर्शक आहेत, मित्र आहेत, एखादा अचानक जीवनामध्ये आलेला माणूस असू शकतो की ज्याने त्याग केला म्हणून आज आपण पृथ्वी तलावरती आहोत. त्यांची आठवण करण्याचे हे दिवस. मी कोणासाठी आणि कशासाठी त्याग करणार आहे? स्वतःला हा प्रश्न विचारायचा. आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न की खरी ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी मला कोणकोणत्या गोष्टीचा त्याग करण्याची गरज आहे?
काही गोष्टींचा त्याग केल्याशिवाय खरं ख्रिस्ती जीवन आपल्याला जगता येत नाही. एकदाचाच कायमचा तो त्याग करण्याचा निर्णय घ्यायचा. एका धर्मपंडिताने त्यासाठी टीटी इंजेक्शनचं उदाहरण दिलेलं आहे. टीटीचं इंजेक्शन कशासाठी घेतलं जात असतं? कदाचित आपल्याला सेप्टिक होईल, कदाचित आपल्याला चा झटका येण्याची शक्यता आहे, म्हणून टीटीचं इंजेक्शन घेतलं जातं. हे धर्मपंडित सांगतात त्या टीटीचा अर्थ काय आहे? टोटल ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे ह्या प्रायश्चित्त काळामध्ये आपल्यापैकी काही लोकांनी काही गोष्टींचा त्याग केलेला आहे आणि जीवन किती सुंदर बनलेलं आहे बघा. त्या गोष्टीचा कायमचा त्याग करता येईल का, की जेणेकरून जीवन अजून सुंदर बनू शकतं, किंवा त्याच्यामध्ये थोडंफार कमी जास्त करता येईल का, की जेणेकरून त्या त्यागामध्ये आमच्या कुटुंबाचं, माझ्या नातेवाईकांचं सुंदर उज्ज्वल असं भवितव्य त्यामध्ये दडलेलं असेल. कारण स्वच्छ होण्यासाठी फाटावं लागतं, शुद्ध होण्यासाठी अग्निदिव्यातून जावं लागतं आणि अंकुरित होण्यासाठी जमिनीत गाडून घ्यावं लागतं. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. God is good All the time. and all the time. God is good. And all God's people say Amen. and all God's people say Amen. and all God's people say Amen.